पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 5। आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून पुढील भागाला सुरुवात करूया। प्रकरण 7, नियोजन म्हणजे काय? नियोजन हा शब्द आपल्या परिचयांचा एवढा असतो की त्यामुळे आपण त्याच्या अर्थाकडे पाहण्याची शक्यतो तसदीच घेऊ इच्छित नाही। बऱ्याच लोकांना विचारून पहा, नियोजन म्हणजे काय? तर 95% लोकांना याचे उत्तर देता येणार नाही आणि ज्या 5% लोकांना याचे उत्तर माहीत आहे त्यातील आणखी फक्त 5% लोकच यशस्वी झालेले दिसतात। कारण नुसते नियोजन म्हणजे काय हे सांगून भागत नाही, तर ते अंमलात आणले तरच त्याचा उपयोग। स्वप्नात वाघ मारला म्हणून कोणी शूर होत नाही किंवा स्वप्नात विमानात बसले म्हणून कोणी उड्डाण करीत नाही। तसे नियोजन हा शब्द अंमलबजावणीशिवाय व्यर्थ ठरतो। तर आता पहा, नियोजन म्हणजे काय आणि ते कसे केले जाते। नियोजन म्हणजे अशी तयारी जी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करते की आपण कोठे जायचे आहे, कसे जायचे आहे। याची सुरुवात होते ती आपण कोठे आहोत येथून। म्हणजेच काय, तर नियोजन म्हणजे एक अशी कृती की जी एका पुलाप्रमाणे आहे, जी दोन गोष्टी जोडते। एक तुम्ही कोठे आहात आणि दुसरे म्हणजे तुम्ही कोठे जाणार आहात। नियोजनाची काही मान्यवरांनी केलेली व्याख्या पहा। हे सांगतात, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड हू इज टू डू इट। कुन्स या व्याख्येचा साधा असा अर्थ आहे, अगोदरच याचा निर्णय घ्यायचा की ते विशिष्ट काम काय करायचे आहे, कसे करायचे आहे, कधी करायचे आहे आणि ते कोण करणार आहे। थोडक्यात काय, तर काम ठरवायचे, ते काम कोणी करायचे, कसे करायचे आणि कधी करायचे हे ॲडव्हान्समध्ये ठरविणे म्हणजे नियोजन। नियोजनाची आणखी एक प्रसिद्ध व्याख्या पहा, प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन फॉर अचिव्हिंग दीज गोल्स। जेम्स स्टोनर। नियोजन म्हणजे काय, तर आपले ध्येय ठरवण्याची एक प्रक्रिया आणि ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग ठरविणे, अर्थात सुटेबल मार्ग। नियोजन केल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपले ध्येय ठरविता येते, म्हणजे कोणत्या गावाला जायचे आहे याचा निर्णय होतो। मग आपोआपच पुढची पायरी येते की कोणी जायचे, कसे जायचे आणि केव्हा जायचे। उदाहरणार्थ, पुणे येथे जायचे, मग कोण जाणार ती व्यक्ती निवडा। मग कसे जायचे, बस, रेल्वे, विमान की खाजगी वाहन, आणि मग हेही ठरवायचे की केव्हा निघायचे। अर्थात हे सगळे ठरविल्यानंतर गाडी चुकणार नाही आणि बाकीचे पश्चाताप करण्याची वेळच येत नाही। कारण नियोजन केल्यामुळे कोणती गाडी कुठे किती वाजता येते हेही तुमच्या लक्षात घेऊनच बाहेर पडत असता। ही प्रक्रिया जरी वाटायला सोपी तरी चालायला अवघड ठरते, कारण यातला एक जरी घटक इकडे तिकडे झाला तरी सगळी मेहनत गेली पाण्यात। आणि तसे होऊ नये म्हणून काय दक्षता घ्याव्यात ते पाहूया। चांगला प्लॅन नियोजन कशाला म्हणतात ते पाहूया। इसेन्शियल ऑफ अ गुड प्लॅन म्हणजेच नियोजन करताना घ्यावयाच्या दक्षता। प्रकरण 8, नियोजन करताना घ्यावयाच्या दक्षता। 1. सुटसुटीत सोपं। नियोजन असं असावं की ते साध्या माणसालाही सहज कळून आले पाहिजे। त्या नियोजनातील फॅक्ट्स आणि फिगर व्यवस्थित दाखवता आल्या पाहिजेत, जेणेकरून काय, तर ज्याने नियोजन अंमलात आणायचे त्या व्यक्तीला ते नियोजन व्यवस्थित कळले पाहिजे। कारण नियोजन करणारे वेगळे असतात आणि त्याची अंमलबजावणी करणारे वेगळे असतात। नियोजन बनविणारे ते साधे सुटसुटीत बनवले आणि तेवढ्याच साधेपणाने जर अंमलबजावणी करणाऱ्याला समजावले तर नियोजन 100% यशस्वी होते। चांगली योजना असून जर ती व्यवस्थित कळली नाही तर त्या योजनेचा बोजवारा उडून सगळे नुकसान होऊ शकते। महाराजांची जावळीची दुर्गम मोहीम पक्क्या नियोजनामुळे सुगम झाली आणि 6 वर्षात देखील ज्यांचा पराभव होणे शक्य नव्हते ते मोरे आणि जावळीचे खोरे 6 तासात महाराजांच्या ताब्यात आले, कारण नियोजनातील सुटसुटीतपणा। 2. लवचिकता। नियोजन कधीही कठोर नसावे, नियोजन कधीही लवचिक असले पाहिजे, जेणेकरून जर काही आवश्यकता निर्माण झाली तर त्यात ताबडतोब काही बदल करता आले पाहिजेत। नियोजन करतानाची परिस्थिती आणि आत्ता अंमलबजावणीची वेळ यात जर अचानक काही तफावत येऊ शकणारी स्थिती निर्माण झाली तर त्या दुरुस्तीसाठी जागा असावी, याला म्हणतात लवचिकता। उदाहरणार्थ, लाल महालावरील महाराजांचा छापा यात नियोजनातील प्रासंगिक बदलांना महाराजांनी जागा ठेवली होती। 3. योग्यता।
चांगले नियोजन त्यालाच म्हणावे की ज्या कामासाठी बनविले आहे त्यासाठी योग्य असले पाहिजे. म्हणजे काय तर साधन सामग्री आणि लोकांची क्षमता पाहूनच ध्येय निश्चित केले पाहिजे. म्हणजे काय तर ओव्हर टार्गेटिंग किंवा अंडर टार्गेटिंग हे दोन्ही टाळले गेले पाहिजे. उदाहरणार्थ प्रतापगड रणसंग्रामाच्या वेळी महाराजांनी जीवा महाले आणि संभाजी कावजी कोंढाळकर यांना विशेष अंगरक्षक म्हणून योग्य अशी जबाबदारी दिली. निकाल तुम्हाला माहीतच आहे. 4. स्वीकार. ते नियोजन आपल्या हाताखालील लोकांना स्वीकारता येईल असे पाहिजे. त्यामुळे नियोजन करताना सहकार्यांशी विचारविनिमय करून ध्येय किंवा टार्गेट ठरवले गेले पाहिजे किंवा नियोजन करणाऱ्या व्यक्तीला ते अंमलबजावणीत सहभागी असणाऱ्यांना समजावता आले पाहिजे. 5. जुळवाजुळव. एक चांगलं नियोजन आपल्याला साधनसामग्रीची जुळवाजुळव करण्याची शक्ती देते आणि क्षमता अंगी बाणवते. त्यामुळे नियोजन करण्याच्या अनुभवी प्रक्रियेतील माणसाला अडचणी येत नाहीत किंवा त्या फारच कमी येतात. मग ती भौतिक साधनं असोत किंवा मनुष्यबळ असो. म्हणजेच काय तर नियोजनानुसार आणि नियोजनामुळे आपल्याला योग्य माणसं आणि साधने यांची जुळवाजुळव करण्यात यश येते. 6. दिशा देणे. योग्य नियोजन आपल्याला दिशा देते कारण नियोजन एक नकाशाप्रमाणे आपले मार्गदर्शकाचे काम करते. वेळ, काळ, दिशा सगळं काही आपल्याला माहीत असल्याने सगळं काही व्यवस्थित होते. 7. नियंत्रण करता येते. एका चांगल्या नियोजनामुळे कार्यावर चांगले नियंत्रण करता येते. आपलं नियोजन ठरलेलं असतं त्याप्रमाणे आपण अंमलबजावणीसाठी ताकद लावतो आणि त्याप्रमाणे कामकाजालाच मूल्यमापन केलं जातं, जेणेकरून नियोजन आणि अंमलबजावणी यातील फरक आपणाला मोजता येतो आणि त्याप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती नियंत्रणाची प्रक्रिया राबविता येते. थोडक्यात काय तर चुलीचा जाळही होऊ नये आणि चूल विझूही नये याची काळजी घेणे. दूध तापले तर पाहिजे पण उतू गेले नाही पाहिजे. योग्य काम योग्य दिशेने योग्य प्रमाणात होत असेल तर ते वेळेत आवरणे म्हणजे नियंत्रण आणि हे चांगल्या नियोजनामुळे शक्य होते. चांगले नियोजन असणाऱ्या गृहिणीच्या घरात दूध उतू जाण्याचा प्रसंग घडत नाही आणि नियोजन न करणाऱ्यांच्या घरी जे उतू जाऊन मातीत मिसळल्याशिवाय राहत नाही. 8. एका चांगल्या नियोजनामुळे लोकांचे चांगले संबंध निर्माण होऊन त्यांच्यामध्ये एक चांगली अशी संघभावना निर्माण होते. कारण नियोजन म्हणजे एकत्र येणे नसते तर एकत्र चालणं आणि एकत्र पोहोचणेही असतं आणि सर्वांच्या एकजिन्सीपणावरच ध्येयाची प्राप्ती होते. कारण हा एकट्या माणसाचा एकट्या विभागाचा तुकडीचा खेळ नाही. 9. कार्यक्षमता निर्माण होते. एक चांगलं नियोजन माणसाला आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीचे सर्वात चांगले उपयोग करायला शिकवते आणि त्यावेळी खर्च आणि नुकसान कमीत कमी ठेवण्यात सक्षम बनवते. 10. लोकांना प्रेरणा मिळते. एक चांगले नियोजन हे नेहमी वास्तवदर्शी आणि आव्हानात्मक असते. म्हणजेच काय तर एक चांगलं नियोजन करणारानेच कसं पणाला लावले तर अंमलबजावणी करणाऱ्याची शौर्य, बुद्धिमत्ता, धाडस सगळं काही पणाला लागत असतं आणि असं आव्हानात्मक कामच सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम करीत असतं. नियोजनामुळेच मोठमोठी कामे हाती घेतली जातात आणि अशा जागतिक कीर्तीच्या उपक्रमामध्ये काम करायला लोकांना आवडतं. कारण यातून त्यांना नाव, पैसा, प्रसिद्धी आणि समाधान सगळं काही मिळण्याची शक्यता असते आणि जेव्हा माणसाला या चारही गोष्टी मिळणे शक्य वाटतं तिथेच माणसं हात घालतात कारण प्रेरणा ही त्यामागची किल्ली असते. प्रकरण 9. नियोजनाचे फायदे. आपण कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक केली तरच ती प्राप्त होते, ध्येय सिद्ध होऊ शकतात आणि त्याचे अनेक फायदे आपणाला होत असतात. हे फायदे कोणते कोणते असू शकतात ते पाहूया. 1. धोका कमीत कमी होतो. चांगलं नियोजन केल्यामुळे धोका कमी होतो किंवा नष्ट होतो. कारण पुढे काय काय अडथळा येऊ शकतो, काय धोका निर्माण होऊ शकतो याचा अगोदरच अंदाज बांधून तसं त्या धोक्याला सामोरं जाण्याची तयारी केलेली असते किंवा तो संभावित धोका टाळण्याचे नियोजन केलेले असते. आणि शेवटचा पर्याय म्हणजे धोका टाळण्याचा प्रयत्न करूनही जर मार्गात धोका आलाच तर मग बचावात्मक यंत्रणा कोणती असेल, ती कशी वापरली जाईल याचेही नियोजन केलं जातं आणि ती परिस्थिती सांभाळण्यासाठी आपण मानसिकरित्या तयारीत असतो. महाराजांचा लाल महालावरील छापा, पन्हाळ्यातून सुटका, आग्र्यातून सर्वांसहित सही सलामत सुटका ही ज्वलंत उदाहरणे आपल्याला पाहायला मिळालीच आहेत. 2. समन्वयाची सोय होते.
नियोजन केल्यामुळे त्यात सहभागी असणाऱ्या लोकांचा आपापसात ताळमेळ राखला जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते। त्यामुळे साहजिकच एकोप्याची भावना निर्माण होते। जेवढा चांगला समन्वय तेवढी जास्त यशस्वी होण्याची हमी। 3. साधनांची जुळवाजुळव करण्यास मदत होते। नियोजन करणाऱ्या व्यक्तीला नियोजनाचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की त्याला आपले अंथरूण किती आणि पांघरूण किती हे ठरविता येते आणि गरजेनुसार अंथरूण मोठे करता येते किंवा पांघरूण वाढवता येते आणि हे शक्य नसेल तर किमान हातपाय किती आखडून घ्यायचे हे तरी ठरविता येते। त्यामुळे ठरलेले ध्येय त्या व्यक्तीला साध्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधन सामग्रीची जुळवण्याची प्रेरणा देते आणि त्यानुसार माणूस कामाला लागतो आणि मग काम झाल्याशिवाय राहत नाही। महाराजांनी पहिल्यांदा सुरतेला जाताना 10,000 मावळे सोबत घेतले तर दुसऱ्या वेळी मोगलांची तयारी लक्षात घेऊन 15,000 मावळे सोबत घेतले। अफजल खान भेटीला जाताना बिचवा आणि वाघनखांचा वापर करणं महाराजाला याच तत्वामुळे शक्य झालं। महाराजांचा गनिमी कावा ही मराठा युद्धपद्धत नियोजनानुसार समन्वय घडवून हमखास यश देणारी अशी पद्धत होती। 4. योग्य दिशा मिळते। चांगले नियोजन माणसाला योग्य दिशा देण्यास सक्षम ठरते। नियोजनामुळे आपल्याला योग्य वेळापत्रक हाती मिळते आणि त्यानुसार कामाचे नियोजन करता येते। 5. नियंत्रण करता येते। नियोजन केल्याचा एक प्रमुख फायदा असा होतो की आपण काय कमवायचे, किती प्राप्त करायचे हे निश्चित केलेले असते आणि त्यानुसार आपण अंमलबजावणी करताना काही मापदंड ठरविलेले असतात। त्याच्या अनुषंगाने आपला परफॉर्मन्स, प्रगतीचा आलेख तपासता येतो आणि काही कमतरता अडत असेल तर त्याप्रमाणे नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्वित करता येते। उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी परीक्षेत एवढे पर्सेंटेज मिळाले आहेत असे नियोजन करून जेव्हा परीक्षा देतो तेव्हा त्याला लक्षात येते की ही टक्केवारी गाठण्यासाठी कोणता विषय कमी पडतो आहे आणि त्यानुसार त्याला त्या विषयाची तयारी करून नियोजित ध्येय गाठता येते। 6. कार्यक्षमता निर्माण होते। नियोजन केल्यामुळे आपल्याकडे असलेल्या सर्व साधन सामग्रीची जुळवाजुळव करून त्याचा सगळ्यात चांगला वापर करता येतो। म्हणजेच काय तर नियोजन केल्याचा हा प्रमुख फायदा आहे की आपण आपली सर्व साधने, मग ती मनुष्यबळ, मशीन, पैसा असो की इतर काही, या सर्वांना बेस्ट यूज करू शकतो आणि याचा फायदा म्हणजे आपण जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो आणि तोही कमीत कमी किमतीत। 7. नवीन कल्पनेला वाव मिळतो। नियोजन करण्याची प्रक्रिया आपल्यालाच नवीन विचार करायला शिकवते। आपण ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी व्यवस्थापकाला नवनवीन कल्पना शोधाव्या लागतात, नवीन युक्त्या योजाव्या लागतात आणि त्यामुळे बुद्धीला चालना मिळते। प्रत्येक नियोजन ही एक नवीन कल्पनाच असते जी अस्तित्वात उतरवण्यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो। अर्थात नियोजन काय हे बुद्धीशिवाय कल्पना करणे तरी शक्य आहे का? महाराजांच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि या युक्तीला जन्म देते ते नियोजन। प्रत्येक नवीन योजना म्हटलं की नवीन युक्ती आलीच। नियोजनाशिवाय युक्ती आणि युक्तीशिवाय नियोजन ते कसले? 8. ध्येयावर प्रकाश झोत ठेवता येतो। नियोजन केल्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या लक्ष्यावर, ध्येयावरच लक्ष केंद्रित करता येते। नियोजन ही अशी कृती आहे जी आपल्याला ठरलेल्या मार्गावरून इकडे तिकडे भटकू देत नाही आणि त्यामुळे आपण सरळ ध्येयाच्या दिशेने चालत जाऊन योग्य ठिकाणी पोहोचतो। नियोजनामुळे आपल्या प्रत्येक कृतीला दिशा दिली जाते आणि त्यावर नियंत्रणही ठेवले जाते। त्यामुळे साहजिकच आपले ध्येय नेहमी आपल्या डोळ्यासमोर प्रकाश झोतात ठेवता येते। काचेचं भिंग पहा, आपण जेव्हा सूर्यप्रकाश एका ठिकाणी एखाद्या कागदावर केंद्रित करतो त्यावेळी काही मिनिटातच आपल्याला निकाल मिळतो। कागद जळताना दिसतो कारण आपण त्या एकाच ध्येयावर फोकस करून काम करतो। शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडून निश्चित मार्गाने, निश्चित दिशेने, निश्चित वेळेत राजगडावर पोहोचले आणि तेही 24 दिवसात, तेही पावसाळ्याच्या दिवसात। यमुना आणि इतर सर्व नद्यांना पूर आलेला असताना पडत्या पावसात कमरे इतक्या चिखलातून महाराजांनी राजगडावर पोहोचणे, तेही संपूर्ण शत्रूचा मुलूक पायाखाली तुडवत आणि 2,60,000 पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैनिकांना, गुप्तहेरांना चुकवत। कारण एकच, फोकस ऑन गोल। आग्र्यातून सुटायचे आणि सही सलामत राजगडावर पोहोचायचे, तेही एकही माणूस मागे न सोडता, शत्रूंच्या तावडीत सापडू न देता। यालाच म्हणतात ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते प्राप्त करणे। 9. योग्य निर्णय घेता येतो। नियोजन केल्याचा आपणाला जो फायदा होतो तो म्हणजे
आपणाला योग्य निर्णय घेता येतो. आपण नियोजन करतो त्यावेळी एक ध्येय प्राप्त करायला एकच योजना बनवत नसतो, तर आपण अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी 2, 3, 4 प्लॅन बनवितो. त्यातील सर्वात योग्य प्लॅन कोणता ते आपण ठरवितो आणि त्यानुसार आपणाला निर्णय करता येतो. म्हणजेच काय, तर आपल्याकडे तयार केलेल्या अनेक पर्यायी प्लॅनपैकी योग्य पर्याय माणसाला निवडता येतो, म्हणजेच योग्य निर्णय घेता येतो आणि त्या निर्णयानुसार आपणाला साधनांची जुळवाजुळव करता येते, कामाला दिशा देता येते आणि कामावर नियंत्रणही ठेवता येते. महाराजांनी आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी अशा 3 योजना एकावेळी बनविल्या. एक म्हणजे पेटाऱ्यातून जाणे, दुसरे म्हणजे पेटाऱ्याचे भोई म्हणून बाहेर पडणे आणि तिसरी योजना म्हणजे वेषांतर करून बाहेर पडणे. यातील सर्वात सक्षम आणि सुरक्षित असा जो तिसरा पर्याय होता तोच महाराजांनी निवडला आणि 24 दिवसात पडत्या पावसात महाराज हजारो किलोमीटर अंतर कापून राजगडावर दाखल झाले. म्हणजे काय, तर महाराजांनी योग्य निर्णय घेतला. 10. सहकार्यांना प्रेरणा मिळते. जेव्हा एक कुशल किंवा प्रोफेशनल व्यवस्थापक नियोजन करायचा विचार करतो तेव्हा तो आपल्या सहकार्यांना विश्वासात घेतो. त्या प्रक्रियेत त्या सर्वांना सामावून घेऊन त्याच्या विचारांना, कल्पनांना वाव देतो आणि त्यामुळे त्यांची त्या कामातील बांधिलकी वाढते आणि ते आपुलकीने ते ध्येय गाठण्यासाठी प्रेरित होतात. शिवाय एक नवीन ध्येय ते ज्या त्यांना प्राप्त करण्यासाठी सांगितले जाते ते आव्हानात्मक असेल तर नक्कीच ते प्राप्त करण्यासाठी एक प्रेरणादायी काम ठरत असतं. कारण आव्हानात्मक काम करायची संधी सगळ्यांनाच मिळत नसते आणि ही दुर्मिळ संधी ज्यांना मिळते ते नक्कीच या ध्येयाला उत्कृष्टपणे प्राप्त करून आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी प्रेरित होऊन आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करायला प्रवृत्त होतात. नियोजनाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आव्हानात्मक ध्येय आव्हानात्मक लोकांना साथ देते आणि हे प्रेरित लोक कोणत्याही परिस्थितीत वाटेल ती किंमत मोजून ते ध्येय प्राप्त करतातच. आतापर्यंत आपण नियोजन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय होतात ते पाहिले, परंतु हे नियोजन कसे केले जाते हे पाहणे गरजेचे आहे. कारण नियोजन करण्याची प्रक्रियाच माहिती नसेल तर नियोजनाचे फायदे आपणाला कशातून आणि कसे मिळतील. प्रकरण 10. नियोजन करण्याचे टप्पे. 1. अंतर्गत परिस्थिती किंवा वातावरणाचं विश्लेषण. नियोजन करण्याच्या प्रक्रियेतील मूलभूत आणि पहिला टप्पा म्हणजे आपल्याला संस्थेतील, कंपनीतील, राज्यातील अंतर्गत वातावरण परिस्थिती याचं चांगलं विश्लेषण करणं. सध्या आपल्याकडं किंवा आपल्या हाती काय काय साधनसामग्री आहे याची चाचपणी करणं. ही साधनसामग्री म्हणजे काय, तर आपल्याकडे किती माणसे आहेत, किती मशीन आहेत, किती मटेरियल आहे आणि आपल्या संस्थेची रचना कसे आहे याचं विश्लेषण करणं. हे विश्लेषण करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपली ताकद आणि कमजोरी कळून येते. म्हणजेच काय, तर आपले अंतरुण किती हे आपल्याला कळून येते. मग त्यावर आपण पाय कसे पसरायचे किंवा किती पसरायचे याचे निर्णय आपण घेऊ शकतो. 2. बाहेरील परिस्थिती किंवा वातावरणाचं विश्लेषण करा. आपण नियोजन करताना एकदा का आपली अंतर्गत परिस्थिती म्हणजे ताकद आणि कमजोरी यांचे विश्लेषण केले की मग पुढची पायरी म्हणजे बाहेरील वातावरण परिस्थिती ज्यात तुम्हाला काम करायचं आहे त्याचं विश्लेषण करा. आणि हे विश्लेषण करता यावं म्हणून त्या संदर्भातील सगळी माहिती, डेटा गोळा करा. माहिती गोळा न करता विश्लेषण कसलं करता. दूध गोळा केल्याशिवाय तापविणे होईल का, तापवल्याशिवाय साय येईल का, आणि साईशिवाय दही लागेल का, आणि दह्याशिवाय लोणी किंवा लोण्याशिवाय तूप होईल का. तसे हे बाहेरील परिस्थितीचं विश्लेषण करायचं म्हणजे काय, तर भविष्यातील घडामोडींचा अंदाज बांधण्यासाठी भूतकाळ आणि वर्तमान काळातील बदल अभ्यासायचे. जर तुमचा डेटाच चुकला तर विश्लेषण बरोबर होईल का, आणि विश्लेषण जर चुकले तर योग्य नियोजन होईल का, आणि जर नियोजन कमजोर पडले तर ध्येय प्राप्त होईल का. आणि अशा प्रकारे आपण अभ्यासपूर्वक विश्लेषण केल्याचा आपल्याला एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे आपणाला संधी कोठे आहे, किती आहे याचा शोध लागतो, अंदाज घेता येतो. आणि त्याचवेळी दुसरा फायदा जो आपले नुकसान टाळतो तो म्हणजे आपल्याला कोठून आणि किती प्रमाणात धोका किंवा भीती होऊ शकते याचाही अंदाज घेता येतो किंवा त्या धोक्याच्या बाबतीत सावध होऊन उपाययोजना करता येते. धोके लक्षात घेऊन जर आपण नियोजन केले तर आपल्याला ध्येय गाठण्यात काही अडचण येत नाही. 3. ध्येय ठरवा. नियोजन करण्यातील तिसरी पायरी म्हणजे आता आपण आपलं ध्येय ठरवू शकतो. एकदा का आपल्याला आपली ताकद, कमजोरी, संधी आणि धोका कळून आले
की मग आपण आपलं ध्येय ठरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण आपलं ध्येय किंवा ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे ते कसं स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे स्मार्टच. S स्पेसिफिक, M मेजरेबल, A अचिवेबल, R रिअलिस्टिक, T टाईम बाउंड. आता कळलं ना स्मार्ट लोकांचं ध्येय कसं स्मार्ट असते ते. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी ठरवलेलं ध्येय म्हणजे स्वराज्य. साधं नाही पण स्पेसिफिक निश्चित असं ध्येय. होय, मोजता येण्यासारखं म्हणजे गडकोट शस्त्र सैन्य यातून ते मोजता येणार. अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यासारखं आणि त्या काळातील ती लोकांची गरज ओळखून म्हणजेच काय तर वास्तविकतेवर आधारित रिअलिस्टिक असं होतं. आणि विशेष म्हणजे ते निर्धारित वेळेत पूर्ण करायचं ध्येय होतं. महाराजांच्या हयातीतच ते 6 वर्ष अगोदर पूर्ण केलं गेलं असं ध्येय होतं. अर्थात ध्येय जेवढं मोठं तेवढा यातना जास्त, कष्ट जास्त आणि नियोजनही तेवढंच तगडं लागतं. आणि अशा तगड्या नियोजनाच्या बळावर सहकाऱ्यांच्या तगड्या पाठबळाने निश्चित मनसुब्याने महाराजांनी 5-5 प्रस्थापित शाह्या पालत्या घालून स्वतःचं राज्य निर्माण करून वयाच्या 16व्या वर्षीच राज्याभिषेक करून दाखविला. 4. पर्याय योजना बनवा. आपण आपलं ध्येय निश्चित केलं म्हणजे काम संपलं असं नव्हे. एकदा ध्येय निश्चित केले की मग पुढची पायरी म्हणजे आपण आता ध्येय प्राप्त करण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय शोधायचे. एकच प्लॅन बनवून त्यावर अवलंबून राहू नका, कारण काही अपरिहार्य गोष्टीमुळे जर तो प्लॅन फसला तर तुमच्याकडे पर्यायी मार्ग नसेल तर ध्येय सोडून द्यावे लागेल. परतीच्या मार्गावर विचार येथे करू नका. प्लॅन पुढे जाण्यासाठी असतो, रस्त्यातून मागे फिरण्यासाठी नसतो. उदाहरणार्थ महाराजांनी स्वराज्य हे ध्येय निश्चित केल्यानंतर वेगवेगळे पर्याय तयार ठेवले आणि त्यानुसार वाटचाल करीत त्यांनी स्वराज्य स्थापना केल्यापासून 35 वर्षात आपले ध्येय प्राप्ती केलीच हे आता आपण जाणता. 5. पर्यायी योजनेचा अभ्यास करा. आता आपण आपले ध्येय निश्चित गाठण्यासाठी जे वेगवेगळे पर्याय शोधले त्याचा पर्यायी अभ्यास करा. ते सर्व पर्याय अभ्यासताना कोणता मार्ग आपल्याला कमी खर्चाचा, कमी वेळात कापता येणारा, कोणता मार्ग कमी धोकादायक आणि कोणता मार्ग सर्वाधिक लाभदायक असू शकतो याचं विश्लेषण करा. उदाहरणार्थ महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या मार्गांची हेर पाठवून अगोदर माहिती घेतली. मग त्या वाटाचा मार्गांचा पर्यायी अभ्यास केला आणि मग त्यातील जोखीम, फायदे, तोटे लक्षात घेऊनच महाराज अत्यंत दुर्लक्षित अशा परंतु तेवढ्याच अवघड वाटेने जाण्याचा निर्णय घेतात आणि त्यानुसार विशाळगडावर सुखरूप पोहोचतात. आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी महाराज असेच 3 पर्याय योजना राबवून यशस्वीरित्या सुखरूप राजगडावर पोहोचले हे आपल्याला माहीतच आहे. 6. सर्वोत्तम पर्यायाची प्लॅनची निवड करा. आता वेगळे पर्याय आणि मार्ग यांचा आपण तुलनात्मक अभ्यास केल्यावर वेळ आली आहे ती योग्य पर्याय निवडायची. म्हणजेच काय तर आता विश्लेषण संपलं की सिलेक्शन करून घ्यायचं की कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे. अर्थात सर्वोत्तम प्लॅन तोच की जो कमी खर्चाचा, जोखमीचा आणि त्याच वेळी जास्तीत जास्त फायद्याचा असू शकतो. आणि मग पर्याय निवडताना मात्र तुमचं ध्येय आणि प्राप्त परिस्थिती याचा विसर पडू देऊ नका. अंतर्गत आणि बाहेरील बदलत्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून मगच हा अचूक सर्वोत्तम प्लॅन निवडा. 7. पूरक प्लॅन बनवा. आपले ध्येय गाठण्यासाठी बनविलेल्या मुख्य योजनेला गती देणारे छोटे प्लॅन तयार करा. उदाहरणार्थ महाराजांनी पन्हाळ्यातून बाहेर पडून विशाळगड गाठायचा हे झाले ध्येय. कोणत्या मार्गाने जायचं हे ठरविले हे झाले नियोजन. आणि यातील पूरक नियोजन म्हणजे काय तर किल्ल्याच्या गस्ती पहाऱ्यातून नजर चुकवून बाहेर कसं पडायचं, जर पाठलाग झाला तर कोणता मार्ग धरायचा, पाठलाग योग्य दिशेने झाला तर शत्रूला रोखण्याचा मार्ग काय. पहिला टप्पा शिवाकाशीदने महाराज बनून वेळ वाया घालवून शत्रूची दिशाभूल करायची. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जर शत्रूने पाठलाग करण्यात यश मिळवले तर खिंडीच्या पुढे एकच मार्ग विशाळगडाकडे जातो तेव्हा शत्रू खिंडीतच अडवला गेला पाहिजे. मग ती खिंड किती लोकांनी किती वेळ रोखून धरायची. इकडे हा प्लॅन वर्कआउट होत असताना तिकडे महाराजांनी कसा विशाळगड गाठायचा, किती वेळ लागेल आणि तिथे गेल्यावर आणखी काय अडचण आली तर ती कशी सोडवायची याचा सगळा अभ्यास करून तशी तयारी करूनच महाराज बाहेर पडले. महाराजांचं नियोजन अचूक असल्यामुळेच ते पोहोचू शकले, अन्यथा नाही. महाराज एवढी मोठी मोठी जीवघेणी संकटे पार करायला अचूक नियोजन करायला आम्हाला शिकवून गेले. कामाचा क्रम निश्चित करा. आता तुम्ही मुख्य योजना अंमल करण्यासाठी ज्या पूरक योजना बनविल्या आहेत
त्याचा क्रम लावा, त्याचा निर्धारित निकाल संपन्न करण्यासाठी वेळ ठरवा. म्हणजेच काय तर त्या सर्व डेरिव्हेटिव्ह प्लॅनचे सिक्वेन्स आणि टायमिंग यांचा क्रम लावा. कोणत्या कामानंतर कोणते काम किती वेळात पार पाडायचे हे ठरवा. जेणेकरून हे सगळे छोटे छोटे प्लॅन यशस्वी झाले तरच आपला मुख्य आणि महत्त्वाचा प्लॅन यशस्वी होऊन आपल्याला ध्येय गाठता येईल. यातील हा छोटा एक जरी प्लॅन चुकला, त्याचा क्रम चुकला किंवा टायमिंग चुकलं तर परिणाम आपलं नियोजन कोलमडून पडण्यात होतो. म्हणून कोणत्याही टप्प्यावर बिलकुल गाफिली नको. उदाहरणार्थ व्यवस्थित समजून घेऊया डेरिव्हेटिव्ह प्लॅन कसा केला जातो ते. 1. पन्हाळ्यातून बाहेर पडायचे कसे. 2. आपण पुढे गेल्यावर पन्हाळ्याचे काय करायचे, तो राखायचा की सोडून द्यायचा. राखायचं तर किती लोक गडरक्षणासाठी तैनात करायचे. 4. आपण मार्ग आणि वेळ ठरविली तेव्हा सोबत किती जणांना घ्यायचे. शिवा काशीदने भूमिका कशी वठवायची. 300 मावळ्यांनी घोडखिंड कशी रोखून धरायची. किती वेळपर्यंत शत्रूला अंगावर घ्यायचा. 5. सूर्य उगवल्यावर घोडखिंड ते विशाळगड हा 24 किलोमीटरचा प्रवास आणीबाणीची वेळ म्हणून कसा करायचा, चालत की पालखीत बसून. 6. विशाळगडाला पोहोचल्यावर शत्रूचा वेढा फोडून किल्ल्याची वाट कशी धरायची. 7. किल्ल्यावरील फौजेला ताबडतोब कुमकेला येण्याची इशारत कशी द्यायची. 8. किल्ल्यावर गेल्यावर पावसाचे दिवस असूनही किती कमी वेळात तोफा डागून खिंडीतील सैनिकांना खिंड सोडण्याचा संदेश पोहोचवायचा. असे हे 8 छोटे छोटे उपप्लॅन महाराजांनी तयार करून त्याचं व्यवस्थित नियोजन अंमलबजावणी केली. पर्यायाने महाराज विशाळगडावर पोहोचले. म्हणजेच काय तर ध्येय प्राप्त झालं. या 8 योजनेतील एक योजना जरी कमी पडली असती तर निकाल आपल्याला माहीत आहे. महाराज संपले असते आणि स्वराज्यही अस्ताला गेले असते. पण तसे कसे होईल. अचूक नियोजन, उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या महाराजांना हे चांगले जमायचे. आम्ही फक्त ऐकून सोडून देतो, वाचून विसरून जातो. त्यामुळे आम्ही शिपाई म्हणून भरती झालो तर शिपाई म्हणूनच निवृत्त होतो. किंवा जन्माच्या वेळी एक दुकान असेल तर 50 वर्षानंतर मरतानाही एकच दुकान असतं. नशीब नाही तर तेही गमावून बसणारे महाभाग महाराष्ट्राच्या मातीत कसे जन्माला येतात कोण जाणे. मोठी मोठी काम करण्याच्या मानसिकतेच्या व्यक्तींनी अगोदर छोटी छोटी कामे चांगल्या रीतीने करायला शिकले पाहिजे. कारण जगातील सगळ्या मोठ्या माणसांनी छोटी छोटी कामे उत्कृष्टपणे करूनच जग जिंकले आहे. याचा अर्थ एवढाच की छोटी कामे चांगली करणाऱ्यालाच मोठी कामे करण्याची संधी जग देतं. छोटी कामेच करण्यात अपयश येणाऱ्याला जग कधीही मोठं काम देऊ शकत नाही. 9. अंमलबजावणी. आता आपलं सगळं नियोजन म्हणजे मुख्य योजना, त्यातील छोट्या छोट्या उपयोजना यांचा विचार केला, त्यांचा क्रम आणि वेळ निश्चित केला. आता लोहा गरम झालेला आहे, हातोडा मारण्याची वेळ आली. लोखंड गरम केलं, आता हातोडा मारा. आपल्या नियोजनात सहभागी असणाऱ्या सर्वांना सूचना द्या. त्वरित कामाला लागून अंमलबजावणी करायला सांगा. आता या अंमलबजावणीच्या कामालाच आपण कोणी करायचे, काय करायचे, केव्हा करायचे, कोठे करायचे आणि कसे करायचे या प्रश्नांची उत्तरे समजायचे. म्हणजे प्रत्येकाला आपली भूमिका काय आहे हे व्यवस्थित कळले तर मग अडचण कशाची, आपण जग जिंकणारच की. 10. पुनर्समीक्षा, पुनर्मूल्यांकन. आता आपण योजना अंमलात आणायला सुरुवात केली तरी एक गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही, ती म्हणजे रिव्ह्यू. याचे कारण असे की योजना बनविणे आणि अंमलबजावणी सुरू करणे यात अंतर काळ असतो आणि तेवढ्या वेळात काही दिवस, तास, अगदी मिनिटात काही बदल, मग तो अंतर्गत असो वा बाहेरील असो, आपणाला ताबडतोब योजनेत दुरुस्ती करावी लागते. आणि समजा असा काही बदल अचानक झाला नाही तरी जी अंमलबजावणी आपण करीत आहोत त्याचं मूल्यमापन तर करावंच लागेल ना. मग मगाशी आपण जे म्हणत होतो कोणी, केव्हा, कसं, काय, कोणतं काम करायचं ते आपण पाहिलं पाहिजे ना की तसे होते आहे की नाही. कोठे काय कमी पडत असेल तर तेथे लगेच दुरुस्ती किंवा डागडुजी करावी लागेल. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली तर कदाचित ताबडतोब योजना बदलून पर्यायी योजना मार्गी लावूनच का होईना पण ध्येय हे गाठलेच पाहिजे. भाग 5 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.